गोदावरी नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी रोखण्यासाठी काम सुरू आहे. मात्र त्या कामात टाकली जाणारी पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याने ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका नीलम यादव आणि शिवसेनेचे दक्षिण शहर अध्यक्ष तुलजेश यादव यांनी केली आहे. याबाबत नगरसेविका नीलम यादव यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीत नाल्याचे पाणी जाऊन नदीतील पाणी दूषित होत आहे. यावर उपाययोजना म्हणून ड्रेनेजचे पाणी एसटीपी प्लांटकडे वळवण्यासाठी पालिकेने शारदा कंट्रॅक्शन कंपनीला काम दिले. मात्र या कामासाठी वापरली जाणारी पाईपलाईन निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली असून कामाची चौकशी करावी. चौकशी होईपर्यंत कंत्राटदाराला देयक देऊ नये अशी मागणी नगरसेविका नीलम यादव आणि तुलजेश यादव यांनी केली. अनेक वर्षापासून हिंदू धर्माची आस्थेचा जो विषय गोदावरी नदी दक्षिण नांदेडमधून या भागामध्ये दक्षिण काशी या नावाने ओळखली जाणारी गोदावरी नदी या ठिकाणी आपल्याला शहराला लाभलेली. पण ही नदी काही कारणास्तव या भागामध्ये 17 नाले दूषित नाले जे शहराभराचे जे नाले आहेत ते त्याचं पाणी नदीमध्ये गेल्यामुळे ही नदी दूषित झालेली. अनेक वर्षापासून याची मागणी आहे की ही नदी शुद्ध करण्यात यावी. नदी शुद्धीकरणाचं काम पण महापालिका माननीय आयुक्त साहेबांनी माननीय या नांदेड जिल्ह्याचे अशोकरावजी चव्हाण साहेब असो, हेमंतभाऊ पाटील नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंडारकर, बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम आलेलं आहे आणि शुद्धीकरणाचं काम चालू झालेलं आहे. पण अनादरमानाने या ठिकाणी जे काम होत आहे, या ठिकाणी जे 17 नाले बंद करण्याचं काम जे चालू आहे ते अनाधिकृतपणे म्हणजे एक निष्क्रिय दर्जाचं काम त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. मी आणि माझी मिसेस व माननीय दक्षिणचे आमदार या ठिकाणी गेल्या वेळेस पाहणी केली. त्यावेळेस आम्ही ज्या ठिकाणी नाले बंद केले असं त्यांनी या ठिकाणी सांगत आहे. आम्ही त्या ठिकाणची पाहणी केली असता आमच्याकडे त्याचे व्हिडिओज आणि फोटोज आहेत की त्या ठिकाणी ते नाले बंद केल्यानंतरही पाणी नदीमध्ये वाहत आहे. त्याच्यामुळे हे निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे याच्या खिलाफमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार दिली. माझे जे मिसेस नगरसेविका नीलम गोरखुदे यांनी या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांना तक्रार दिलेली आहे की आपण जे बी संबंधित गुत्तेदार आहे त्याचं बिल या ठिकाणी देण्यात येऊ नये. कारण की ते पूर्ण काम जर या ठिकाणी होत नसेल तर त्याचं बिल त्यांना देण्यात येऊ नये. पूर्ण काम झाल्यावरच त्याचं बिल या ठिकाणी देण्यात यावं, जेणेकरून 17 नाले ज्यावेळेस बंद होतील आणि नदी शुद्धीकरण या ठिकाणी होईल त्यावेळेसच या संबंधित गुत्तेदाराला बिल देण्यात यावं.